लाजराला मरून 4 दिवस झाले होते, जेव्हा येशू ल लाजराच्या समाधीजवळ गेला आणि तेव्हा येशूने म्हटले, की "समाधीवरचा धोंडा काढा." तेव्हा मार्था म्हणाली, "प्रभुजी, त्याला कबरेत ठेवून आता 4 दिवस झालेले आहेत. आता तो सडून गेला असेल. आता त्याचा दुर्गंध येत आहे." आणि म्हणजे याचा अर्थ काय? की मार्थेला असं वाटलं, का आता काही शक्य होणार नाही. एकदम दुर्गंध येत आहे. आता सर्व काही समाप्त झालेलं आहे. आता काही शक्य नाही, असा तिचा अर्थ झाला. परंतु येशूने काय म्हटले? आम्ही योहान अध्याय 11 वचन 40 मध्ये वाचतो. प्रभू म्हणत आहे, "तू देवावर विश्वास ठेवशील, तर देवाचे गौरव पाहशील." प्रियजन हो, आमच्या जीवनामध्ये सुद्धा अशा प्रकारे अडचणी भरपूर येतात आणि तेव्हा येशूने त्यांना धोंड काढण्यासाठी सांगितलं आणि येशूने देवाचे आभार मानले आणि त्याच्यानंतर येशूने त्याला लाजराला मृतातून जिवंत केलं. प्रियजन हो, आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्हाला कधी-कधी असं वाटते, की आम्ही आता संपलो आहोत. आता सर्व नष्ट झालेलं आहे. आता काही शक्य नाही. आता आमची परिस्थिती खूप बिकट झालेली आहे. आता परिस्थिती आमच्या कंट्रोलच्या बाहेर गेलेली आहे. परंतु प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशू म्हणत आहे, देवावर विश्वास ठेवाल, तर देवाचे गौरव पाहाल, महिमा पाहाल. ज्याप्रमाणे लाजराला येशूने मृतातून जिवंत केले. आमच्या जीवनामध्ये कितीही काहीही सडून गेले असेल तरी, नष्ट झालेले तरी, स्वभाव बिघडला असेल तरी, परिस्थिती बिकट झाली असेल तरी, परिवार नष्ट झाला असेल तरी, काहीही असेल तरी, आमची नोकरी गेली असेल तरी, आमची संपत्ती नष्ट झाली असेल तरी, आपण येशूवर विश्वास ठेवूया, देवावर विश्वास ठेवूया. आमच्या मुलांसाठी, आमच्या लेकरांसाठी, आमच्या मुलाबाळांसाठी आपण देवावर विश्वास ठेवूया आणि देवाच्या विश्वासाने आम्हाला सर्व काही प्राप्त होते. देवावर निस्वार्थपणे माझा देव आहे, माझा प्रभू आहे म्हणून आपण विश्वास ठेवूया. वचन आम्हाला सांगत आहे, आम्ही योहानाच्या पहिलं पत्र अध्याय अध्याय 4 वचन 15 मध्ये सांगत आहे, जो कोणी येशूला देवाचा पुत्र म्हणून स्वीकार करतो, त्याच्यासोबत परमेश्वर राहतो. प्रियजनो, आपण विश्वास करूया, विश्वासाने प्रार्थना करूया, विश्वासाने जीवन जगूया. देव आम्हाला आशीर्वाद करेल.